श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 6 विषय मराठी च्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्य रंग भाग 3 या नागपूर विद्यापीठाने अभ्यासाला नेमलेल्या पुस्तकातील कविता अभ्यासासाठी घेत आहे. आज आपण तिसरी कविता अभ्यासणार आहे. कवितेचं शीर्षक आहे घन तमी शुक्र बघ राज्य करी. कवी आहेत भा. रा. तांबे. सर्वप्रथम आज आपण कवी भा. रा. तांबे यांचा परिचय बघणार आहोत. परिचय: भास्कर रामचंद्र तांबे. जन्म 1873, मृत्यू 1941. झाशीजवळच्या मुंगावली येथे त्यांचा जन्म. काही काळ देवास हायस्कूलात शिक्षकाचे काम त्यांनी केले. पुढे निरनिराळ्या संस्थानात वकील, दिवाण, पोलीस सुपरिटेंडेंट, न्यायाधीश, रजिस्ट्रार अशा नोकऱ्यासुद्धा त्यांनी केल्या. 1937 साली ग्वाल्हेरचे राजकवी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. कविवर्य तांबे यांनी 1890 काव्यलेखनास आरंभ केला. मराठी भावगीताप्रमाणेच त्यांची गीतकाव्येही रसिकप्रिय आहेत. त्यांच्या उपलब्ध कवितांची संख्या 225 इतकी आहे. तांबे यांची समग्र कविता या संग्रहात त्यांची समग्र कविता संकलित करण्यात आलेली आहे. कवी भास्कर रामचंद्र तांबे अर्थात भा. रा. तांबे यांच्या 225 कविता प्रसिद्ध आहेत आणि तांबे यांची समग्र कविता या कविता संग्रहामध्ये या सगळ्या कविता आलेल्या आहेत. कवींचा परिचय बघताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती ही की 1937 ते ग्वाल्हेर घराण्याचे राजकवी म्हणून जरी नियुक्त झाले असले तरी त्याआधी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या केलेल्या होत्या. त्यात शिक्षक, वकील, दिवाण, पोलीस सुपरिटेंडेंट, न्यायाधीश, रजिस्ट्रार अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या केलेल्या दिसतात. आणि ह्या सर्वांमध्ये त्यांच्या वाटेला जो जीवनानुभव आला, तोच जीवनानुभव त्यांनी कवितेतून व्यक्त केला असावा असं सुद्धा दिसून येते. त्यांच्या परिचयामध्ये पुढं लिहिलेलं आहे, तांबे यांनी कवितेत प्रेमभावनेला प्राधान्य दिले. मराठीत भावनाट्य गीत लिहिणारे ते पहिले कवी आहेत. आत्मनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ अशा दोन्ही पातळ्यावर त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांची जीव जगत ईश्वरविषयक कविताही प्रेमभावनेच्या आधारेच व्यक्त होते. त्यांनी लिहिलेली महाप्रस्थान गीते ही महत्त्वाची आहेत. तांबे यांच्या कवितेमध्ये प्रेमभाव सर्वत्र दिसून येतो आणि मग ती कविता वस्तुनिष्ठ असो किंवा आत्मनिष्ठ असो किंवा जीव जगत ईश्वरविषयक विचार व्यक्त करणारी असो, प्रत्येक कवितेमध्ये तुम्हाला प्रेमभाव दिसून येतो. याशिवाय त्यांची महाप्रस्थान गीते सुद्धा प्रसिद्ध आहे. ही महाप्रस्थान गीते म्हणजे तांबे यांनी मृत्यूवरती लिहिलेली गीते आहेत. अशा प्रकारे इथे हा कवीचा परिचय आहे. कवीच्या परिचयामध्ये कवीच्या एकूण 225 कविता प्रकाशित आहे हे लक्षात येते आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या हे सुद्धा आपल्या लक्षात येते. याशिवाय कवीचा पिंड हा भावकवीचा आहे. त्यांच्या कवितेमध्ये प्रेमभाव दिसून येतो. जीव जगत ईश्वर यांचा सुद्धा त्यांच्या कवितेमध्ये समावेश झालेला दिसून येतो. आता कवितेमध्ये आपण कवितेचा विषय बघणार आहोत. आपल्याला अभ्यासाला नेमलेली कविता आहे घन तमी शुक्र बघ राज्य करी. या कवितेचा विषय आहे स्वमनाशी संवाद साधू पाहणाऱ्या या भावस्पर्शी काव्याभिव्यक्तीतून भवतालीच्या विपरीत परिस्थितीने व मृत्यूभयाने ग्रासलेल्या निराश मनाला सृष्टीतील आशावादी उदाहरणांनी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
प्रस्तुतची जी कविता आहे ती जीवन जगत असताना माणसाच्या वाट्याला जी निराशा येते त्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी केलेला प्रयत्न होय असं म्हणता येते. माणसाच्या मनाला आलेली निराशा, त्याच्या वाट्याला आलेले अपयश आणि त्यातून खचलेला माणूस याला बाहेर काढण्यासाठी कवीनं भोवतालच्या निसर्गातील वेगवेगळी उदाहरणं देऊन त्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केलेला इथे कवितेमध्ये दिसून येतो. आणि हीच कविता आपण आता इथे अभ्यासासाठी घेत आहे. कवितेचं शीर्षक आहे घन तमी शुक्र बघ राज्य करी. लेखक कवी आहेत भास्कर रामचंद्र तांबे. ही कविता आपण समोरच्या तासिकेमध्ये बघणार आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण कवीचा परिचय बघितला, विषय बघितला. पुढच्या तासिकेमध्ये बघणार आहोत अभ्यासाला नेमलेली कविता. धन्यवाद.